श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि अशी सुरुवात करते. मंडळींनो, घरामध्ये दारिद्र्य येण्याची भरपूर अशी कारणं असतात. आता तुम्ही म्हणता की ताई आम्ही अध्यात्मात आहोत, आम्ही स्वामींची सेवा करतो, स्वामींच्या मार्गावरती चालतो, स्वामींची नित्यसेवा असेल, स्वामींची जे काही उपाय तोडगे असेल, पंचमहायती असेल, सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित पार पाडतो. तरी सुद्धा आमच्या घरामध्ये जी काही दारिद्र्यता आहे किंवा जी काही आर्थिक उत्कर्ष व्हायला पाहिजे आमच्या कुटुंबाचा, संसाराचा, तो होत नाही आहे किंवा आमच्या नशीब म्हणतात ना की बा कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आहे. सगळ्या काही गोष्टी करून सुद्धा तर आमचं कुठे काही चुकत असेल का? तर हो, त्याबद्दलच मला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की आपल्या घरामध्ये जर नक्कीच या गोष्टी घडत असतील, त्या गोष्टी कोणत्या ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहेतच. पण नक्कीच त्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर नक्कीच 100% तुमच्या घरामध्ये दरिद्रता ही येणार म्हणजे येणारच. मग तुम्ही कितीही अध्यात्मात असाल तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, सर्वात प्रथम तुम्हाला सांगते, तुम्ही स्वामींना गुरु केला आहे किंवा कुठल्याही इष्टदेवता जी असेल ज्यांना तुम्ही गुरु मानलेला आहे, त्यांनी तुम्ही नित्यनेमाने सेवा करता, नामस्मरण, ध्यान धारणा सगळ्या गोष्टी तुम्ही करता, उपाय तोडगे किंवा इतर जे काही नियम आहेत ते सगळे पालन करतात. तरी सुद्धा तुमचा प्रश्न असेल की तरी सुद्धा आमचा आर्थिक उत्कर्ष होत नाही, आर्थिक प्रगती होत नाही आहे, उलट डोक्यावरचं कर्ज वाढतच चाललं आहे, घरामध्ये पगार पाणी पैसा हा अडका टिकतच नाही आहे, महिना अखेरीसपर्यंत सगळा ठणठण गोपाल होतो आहे, कर्ज काढायची वेळ येते आहे किंवा डोक्यावरचं कर्ज कमी होत नाही आहे. तर हे असं का होत आहे? तर त्यासाठी सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगते, तुम्ही कितीही अध्यात्मात असा, कितीही स्वामींची सेवा करा किंवा कुठल्याही इष्टदेवतेची सेवा करा, पण जर तुमच्या घरामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर घडत असतील तर नक्कीच 100% तुमच्या घरात दारिद्रता ही येणारच, अलक्ष्मी ही येणारच. त्याला कोणीही काहीच करू शकणार नाही, गुरु सुद्धा तुमचे काही करू शकणार नाही. तर सर्वात प्रथम जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच काय, आपणास माहिती असेल ज्यावेळेस आपण एखादी घर घेतो, वास्तू घेतो, त्या घरामध्ये आपण ज्यावेळेस वास्तू पूजन करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये वास्तू पुरुष हा पूजला म्हणजे पुरला जातो एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा सहजतेने पाहिलं तर ईशान्य कोपरा किंवा जिथे चांगला कोपरा आहे जागा तिथे तो वास्तू पुरुष हा पुरला जातो. तर आपल्यास माहिती आहे की आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष आहे. वास्तुपुरुषचं काय काम असतं? आपले वास्तुपुरुष जे आहे घरामधले, आपल्या वास्तूतले, त्या दिवसभरामध्ये 36 वेळेस तरी आपल्या म्हणजे म्हणतात ना तथास्तु म्हणत असतात. मग आपण घरामध्ये कुठली गोष्ट बोलतो आहे, कुठली गोष्ट बोलतो, मग ती पॉझिटिव्ह बोलतोय की निगेटिव्ह बोलतोय हे आपल्यावर डिपेंडेड आहे. पण आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण वास्तुपूजन ज्यावेळेस केलं, वास्तुशांती घरामध्ये ज्यावेळेस केली, त्यावेळेस वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये ते पुरले गेले आणि आपल्याला दिवसभरामध्ये 36 वेळेस ते तथास्तु म्हणत असतात. मग तुम्ही काहीही बोला, मग ते तुमच्यावर डिपेंडेड आहे. मग तुम्ही चांगलं बोलताय की वाईट बोलताय. मग तेच म्हणते की आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मक शब्द वापरू नका, कधीही कोणाला शिव्या शाप देऊ नका. मग तुम्ही अध्यात्मात आहात आणि तुम्हाला जर ह्या सवयी असतील तर त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही, तुमचं अध्यात्म शून्य होणार अक्षरशः. म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष आहेत, पुरलेले आहेत, ह्याचं ध्यान म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण वास्तूमध्ये येतो त्यावेळेस सदैव पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, सदैव सकारात्मकच शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडले पाहिजे की नाही मी करू शकते, नाही आपला या वास्तूमुळे, आणि जी काही वास्तू आहे ती वास्तू सुद्धा आपल्यासाठी खूप लाभदायक आहे, ती वास्तू आपल्यासाठी खूप काही करते आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली बोलल्या पाहिजेत. म्हणतात ना की बा त्या जागेबद्दल एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणजेच काय की नाही, मला ह्या वास्तूमध्ये आल्यावरती खूप छान असे अनुभव आले आहेत, या वास्तूमुळे माझी प्रगती होत चालली आहे, या वास्तूमुळे आम्हाला आमचा आर्थिक उत्कर्ष होतो आहे, खूप पॉझिटिव्ह या वास्तूमध्ये वाटतं आहे, आम्हाला सकारात्मक वाटतं आहे, ही वास्तू खूप शुभ आहे आमच्यासाठी. जर तुम्ही असं पॉझिटिव्ह बोलले तर तुम्हाला ती वास्तुपुरुष जी आहे ती तुम्हाला तथास्तु म्हणणार, प्रत्येक गोष्टी तथास्तु म्हणणार आणि तुमच्या पण आयुष्यात त्या गोष्टी सगळ्या काही गोष्टी घडत जाणार, सकारात्मकच गोष्टी घडत जाणार. त्याच्या उलट तुम्ही काय म्हटलं की नाही या नवीन घरी आल्यावरती, या नवीन वास्तूमध्ये आल्यावरती माझ्या आयुष्यात काही चांगलंच घडत नाही आहे, सगळं नकारात्मकच होते आहे, आमचा आर्थिक उत्कर्ष होत नाही, डोक्यावरचं कर्ज वाढत चाललं आहे, पैसा विनाकारण खर्च होत आहे, आजार पण वाढत आहे, मला करमतच नाही, मला असंच वाटतं ही वास्तू काही चांगलीच नाही आहे. तुम्ही निगेटिव्ह बोलणार, वास्तुपुरुष फक्त तथास्तु म्हणणार आणि त्याच निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत जाणार. म्हणून तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय गरज आहे की तुम्ही वास्तुपुरुष ज्यावेळेस आपल्या घरात पुरला आहे त्यावेळेस घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मकच बोलणे, पॉझिटिव्ह बोलणे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण की वास्तू प्रत्येक गोष्ट तथास्तु म्हणत असते. म्हणून पॉझिटिव्ह बोला, त्या वास्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत चला, बघा तुम्हाला किती छान अनुभव येईल. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुष मंडळी असेल किंवा महिला असतील तर त्या सगळ्यात महत्त्वाचं त्यांना मी एक विनंती करेल की आपल्या घरामध्ये भले खूप जास्त तुम्ही अध्यात्मात आहात, खूप जास्त तुम्ही नामस्मरण असेल किंवा इतर गोष्टींचं तुम्ही पालन करता, पण जर तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरातल्या आई, बहीण किंवा मग कोणी असेल, आई, बहीण, सासू किंवा बायको असेल, मुलगी असेल,
कोणीही स्त्री असेल घरामध्ये, तिचा जर अपमान होत असेल घरामध्ये, ती जर घरामध्ये खुश नसेल, जिला आपण घरातली लक्ष्मी म्हणतो, घरची लक्ष्मी कोणती आहे, तर घरामध्ये जी काही स्त्री आहे, जी आपल्या घरात लग्न करून आलेली आहे, मग ती आपली आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, बायको असेल, कोणीही असेल, तर किंवा कोणतीही स्त्री आपल्या घरामध्ये जी येते आहे, नातेवाईकामध्ये कोणीही येत असेल, तिचा जर घरामध्ये अपमान होत असेल, तिला जर तुम्ही उनदुन शिव्या शाप देत असाल किंवा मारझोड करत असाल तिला, ती जर नाखुश असेल तुमच्या घरामध्ये, तुमच्या संसारात ती खुश नसेल, तर खरं सांगते तुमच्या घरामध्ये दरिद्रता ही 100% येणार म्हणजे येणारच. त्याला काहीही सुद्धा तुम्ही करू शकत नाही. गुरु सुद्धा तुमचे काहीच करू शकणार नाही. म्हणून मी सांगेल, पुरुष आणि स्त्रिया दोघांना मी सांगते आहे, की आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला, जे आपल्या घरात मंडळी आहेत, वयस्कर असेल, लहान असेल, कोणीही असेल किंवा तरुण वयातले असेल, त्यांचा कोणाचा अपमान होणार नाही, वाईट शब्द आपल्या तोंडातून बाहेर, तर त्या घरामध्ये फक्त आणि फक्त सदैव ही दरिद्रताच येणार, अलक्ष्मीच नांदणार त्या घरामध्ये. म्हणून म्हणते की आधी देवदेव आपण करतो आहे, सगळ्या अध्यात्मात आहोत. आपल्या अध्यात्मात सुद्धा सांगितलं जातं की आपल्या आधी आपल्या प्रत्येक म्हणजे एखाद्या मूर्तीमध्ये, फोटोमध्ये देव बघण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या पुरुषामध्ये किंवा एखाद्या स्त्रीमध्ये किंवा लहान मुलांमध्ये तुम्ही देव बघा. प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक देव आहे, मनामध्ये प्रत्येकाचा देव हा लपलेला आहे. फक्त आपल्याला जाणायची गरज आहे ती, की आपल्या घरामध्ये जी कोणी स्त्री आहे तिचा अपमान आपल्याकडून होणार नाही. कारण की तुम्ही ऐकलं असेल की आपल्या घरात जी लक्ष्मी येते, आपण म्हणतो ना की नाही, नवीन लग्न ज्यावेळेस होतं त्यावेळेस म्हणतो की नाही, लक्ष्मी आली घरामध्ये, मुलगी जन्माला घरामध्ये आली, तर काय म्हणतात सगळेजण की नाही, लक्ष्मी जन्माला आली, तुझ्या घरामध्ये लक्ष्मी आली, लक्ष्मीच्या पावलाने ती घरामध्ये आली. जी लक्ष्मी, आणि तुम्ही जर इकडे घरातल्या लक्ष्मीचा अपमान करत आहात आणि इकडे माता लक्ष्मीचं तुम्ही खूप जास्त नामस्मरण, तिच्यासाठी भरपूर काही करत असाल, देवी देवतांच्या माता लक्ष्मीसाठी, तर त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही. म्हणून सांगते की घरामध्ये स्त्री आणि पुरुषांचा अपमान करू नका, त्यांना उनदुंड बोलू नका, आणि पुरुषांनी सुद्धा आपल्या घरामध्ये ज्या काही माता भगिनी आहेत त्यांचा अपमान होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. मग तुम्ही कितीही अध्यात्म करा, त्याचा काहीच फायदा होणार नाही. फक्त आणि फक्त घरातल्या स्त्रियांचा अध्यात्म तर महत्वाचा आहेच, अध्यात्म महत्वाचा आहे, नामस्मरण, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण त्याचं आपण त्या मार्गावरती चालत असताना आपल्या घरामध्ये आपण किती नियम त्याचे पाळतो आहेत ते सुद्धा जास्त महत्वाचं आहे. म्हणून सांगते की आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीचा असेल अपमान होणार नाही, वाईट शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडणार नाहीत, याची नक्की काळजी घ्या. आणि आपल्या घरातली जर स्त्री खुश असेल, आनंदी असेल, असं म्हणतात ना की ज्या घरामधून जर स्त्रियांचा हसण्याचा, आईचा, मुलीचा किंवा सासूचा, घरामध्ये जी कोणी स्त्री असेल, जे हसणं खेळण्याचा जोरदार आवाज येत असेल, तर ते घर म्हणजे स्वर्गापेक्षाही सुंदर असेल, आणि स्वर्गच म्हणायला हवं ते घर अक्षरशः. कारण की त्या घरामध्ये स्त्रियांना मान दिला जातो, त्या घरामध्ये स्त्रियांचा म्हणजे म्हणतात ना आदर केला जातो. तर अशा प्रकारे आजकाल पाहायला गेलं तर खूप ऐकण्यात येतात गोष्टी. म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या घरातल्या स्त्रीचा आधी मान करा, आदर द्या तिला, तिच्याशी चांगलं बघा, आणि स्त्रियांनी सुद्धा आपल्या घरामध्ये चांगलं वातावरण राहील याची नक्की त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे. दोन्हीकडून कसं असतं, संसाराचं गाडं दोन्हीवर चालू असतं, स्त्री आणि पुरुष, म्हणून दोघांना सुद्धा संयमाने वागायचं आहे, एकमेकांचा आदर करून चालायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगते आहे, कसं आहे, सुख आणि दुःख हे संसारामध्ये चालूच राहणार आहेत. फक्त आपण एकमेकांची साथ किती देतो आहे, एकमेकांना योग्य वागणूक कशी देतो आहे, याच्यावर सगळं काही डिपेंडेंट आहे. कारण की सुख झालं की दुःख येणार आहे, दुःख झालं की सुख येणारच आहे. फक्त आणि फक्त आपल्या घरातलं वातावरण हे किती छान राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, तिसरी गोष्ट जी महत्वाची ती म्हणजेच काय, आता आपल्या घरामध्ये बघायला गेलं तर आपण कधीही केस आणि नख कापायची आजकाल खूप लोकांना सवय असते. तर म्हणजे सगळ्यात प्रामुख्याने बघायला गेलं तर सोमवार आणि शनिवार हे 2 दिवस तुम्ही केस आणि नख कापू नये. कापायची असतील नख तर तुम्ही मंगळवारी नख कापा, अतिशय शुभ मानलं गेलं आहे मंगळवारी नख कापण्यासाठी. तर म्हणून सांगते की सोमवारी आणि शनिवारी केस आणि नख देखील कापू नका. या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या त्याला लागू पडतात. त्यानंतरची गोष्ट म्हणजेच काय, आता जर समजा तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला जर सारखीच वाईट स्वप्न पडत आहेत, सारखीच वाईट स्वप्न पडत असतील, तर नक्कीच त्याने सुद्धा घरामध्ये दरिद्रता येते. त्याच्यामुळे सांगते की नामस्मरण करत चला, रात्री झोपताना सुद्धा देवाचे आभार मानत चला की नाही, आजचा दिवस खूप छान गेला तुमच्या कृपेने, जे काही झालं असेल दिवसभरामध्ये वाईट किंवा चांगलं, ते स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची, किंवा जी काही तुमची इष्टदेवता असेल तिला तुम्हाला विनंती करायची, किंवा तुम्ही तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आभार व्यक्त करायचे आहेत की नाही, धन्यवाद की आजचा दिवस खूप चांगला गेला, समाधानी गेला, आणि तुमच्या कृपेने सगळं काही चांगलं झालं, आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्या, असं तुम्ही त्यांचं नाव घेऊनच झोपायला पाहिजे रात्री. किंवा तारक मंत्र ऐकून जरी रात्री झोपले तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही, कुठली वाईट म्हणजे म्हणतात ना भीतीदायक सुद्धा स्वप्न तुम्हाला पडणार नाहीत. हे सुद्धा कारण असतं घरामध्ये दरिद्रता येण्याचं. त्यानंतरचं जे कारण आहे ते म्हणजेच काय, घरामध्ये जी काही घरातली कुलस्त्री आहे तिने अस्वच्छ राहणे, घरातल्या कुलस्त्रीने जर अस्वच्छ राहून जर घरातले कामं केले किंवा घरात पसारा ठेवला
तरी सुद्धा घरामध्ये अलक्ष्मी ही नांदते. तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल की जिथे म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी बसे, म्हणून आपलं घर स्वच्छ ठेवा. तुम्ही स्वामींचा घरामध्ये अधिष्ठान केलं आहे, स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान आहे, तुम्हाला मूर्ती असेल किंवा फोटो असेल, कशा पण रूपामध्ये स्वामींचं अधिष्ठान घरात केलं असेल, स्वामींचं तुम्ही नामस्मरण, नित्यसेवा, कुळाचार सगळ्या गोष्टी तुम्ही पार पडता, पण तुमचं घर जर अस्वच्छ असेल, पसारा पडलेला असेल, अडगळीच्या वस्तू तुम्ही जमा करून ठेवल्या असेल, तर त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही. त्या नामस्मरणाचा, त्या सेवेचा काही सुद्धा फायदा होणार नाही. मग तुम्ही कितीही लक्ष्मीचं नामस्मरण करा, लक्ष्मीचं नाव जपत राहा, लक्ष्मी देवीची किती पण आराधना करा, काही सुद्धा फायदा होणार नाही. कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे, म्हणून तुमच्या घरामध्ये स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे. कारण की आजकाल बघायला गेलं तर जागा तसे काहीतरी सामान तिथे ठेवलं जातं आणि खूप लोकांचं जुन्या गोष्टींमध्ये खूप मन गुंतलेलं असतं. तर तसं करू नका. घरामध्ये अडगळीच्या वस्तू ठेवू नका. जर एखाद्या व्यक्तीला ती आपल्याला गरज पडत नाहीये, पण एखाद्या व्यक्तीला जर ती त्या वस्तूची खूप जास्त गरज असेल, तर स्वच्छ करून धुवून पुसून तुम्ही त्या व्यक्तीला ती द्या, जेणेकरून त्या व्यक्तीला उपयोग होईल. कपडे असतील, फाटले नाहीयेत, फाटलेले नसतील, खराब झालेले नसतील, डाग पडलेले नसतील, तर स्वच्छ धुवून घ्या, दान करा, तरी सुद्धा चालेल. पण घरामध्ये वापरत नाही पण ढीग पडला आहे कपड्यांचा, तसं करू नका. अजून एक गोष्ट म्हणजे घरामध्ये फाटकी जी गोष्ट आहे, बेडशीट असेल फाटकी, कुठलेही फाटके कपडे असेल ते परिधान करणे किंवा घरामध्ये ते वापरणे हे सुद्धा खूप चुकीचं आहे. घरामध्ये फाटके कपडे वापरू नका, स्वतःच्या अंगावरती सुद्धा आणि कुठे अंतराळाला सुद्धा फाटके कपडे वापरायचे नाही. हा तुम्ही शिवून वापरू शकता तर ठीक आहे, शिवा तुम्ही आणि शिवून ते तुम्ही स्टिच करून तुम्ही ते वापरू शकतात. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे काय, घरामध्ये तुटलेले, फुटलेले कप असतील, चिरा पडलेले किंवा चिरा पडलेल्या वाट्या असतील, प्लेटा असतील, ताटं असतील, डब्बे असतील, झाकण असतील, तर ते वापरू नका. ते सुद्धा हानिकारक आहे. दरिद्र घरामध्ये येण्याचं मुख्य कारण आहे. चिरलेले, तुटलेले, फुटलेले कप, भांडी असेल, जे काही असेल ते घरामध्ये वस्तू वापरू नका. बंद पडलेले जर तुमची काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर ते रिपेअर होत असेल तर रिपेअर करून घ्या. वापरणार असाल तर, नसेल वापरणार तर तुम्ही एखाद्याला देऊन तरी टाका. पण घरामध्ये असे बंद पडलेले घड्याळ सुद्धा ठेवायचे नाही. त्यात सेल टाका, सेल लावून तुम्ही ते चालू करू शकता. आणि दोन्ही घड्याळ, जर घरामध्ये 2-3 घड्याळ असतील तर प्रत्येकाची वेळ ही एकच असली पाहिजे. एक घड्याळ पुढे, एक घड्याळ मागे असं करायचं नाही. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घड्याळ जी आहे ती थोडी 5 मिनिटं पुढे तरी असावी, पण मागे नसावी. पण नक्कीच प्रत्येक घड्याळीमध्ये जो काही काटा आहे तो एकाच टायमिंगला चालला पाहिजे. अशा प्रकारे तो टायमिंग हवा. त्यानंतर म्हणजेच काय, घरामध्ये रात्री झोपताना खूप लोकांना सवय असते, कोणाच्या घरी मोलकरीण येणार असते भांडे धुण्यासाठी सकाळी, त्यामुळे बेसिन जो आहे, सिंक, तो अक्षरशः खरकट्या भांड्यांनी भरलेला असतो. तसं करू नका. रात्री झोपताना सगळी ठीक आहे, सकाळी मोलकरीण येणार आहे ना, तर तुम्ही खरकट वगैरे सगळं काही वेगळं करून घ्या, थोडंसं हिसळून वगैरे ते तुम्ही एका टब मध्ये झाकून ठेवा. तसं केलं तरी चालेल, पण बेसिन मध्ये पूर्ण खरकटे सहित भांडे ठेवू नका. खूप लोकांना सवय असते, अक्षरशः बेसिन गच्च भरलेला असतो भांड्यांनी, ते धुवायचा पण एवढा कंटाळा येतो. हाताला लागेल तसे 2-2 भांड्याचं आपण धूत गेलो ना तर आपल्याला एवढा लोड येणार नाही, जर आपण स्वतः धुत असेल तर. हा, जर कामवाली बाई असेल, सकाळी येणार असेल, तर तुम्ही ते खरकट काढून थोडंसं हिसळून वगैरे तुम्ही स्वच्छ एका टब मध्ये झाकून तरी ठेवायला पाहिजे. ओट्यावर पसारा ठेवू नका रात्री झोपताना, कारण की माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये 7 वेळेस चक्कर मारत असते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की आपला ओटा असेल, आपला सिंक असेल, बेसिन असेल, ते स्वच्छ ठेवायला शिका, जेणेकरून घाण सुद्धा वाढणार नाही, कॉक्रोच किंवा जे काही किडे वगैरे आहेत ते वाढणार नाहीत. कारण की जिथे अस्वच्छता आहे तिथे दरिद्रताच येणार, अलक्ष्मीच नांदणार त्या घरामध्ये. आणि नंतरची गोष्ट म्हणजे काय, संध्याकाळी ज्यावेळेस 5 वाजता त्यावेळेस सगळ्या घरातल्या स्त्रियांनी सांगेल, मी आज जोडून सांगेल की घरामध्ये जी कोणी स्त्री असेल, पुरुष कोणी पण असेल, आपलं घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. सूर्य मावळाच्या अगोदर सगळं घर स्वच्छ असायला हवं. 6, 6:30 किंवा 7 वाजता दिवे लागणे झालीच पाहिजे. दिवे लागण्याच्या वेळेस चुकूनही झोपू नका किंवा आळस करून लोळत पडू नका. ते सुद्धा घरामध्ये अलक्ष्मी येण्याचं खूप महत्त्वपूर्ण कारण आहे. म्हणून मी सांगते की घरामध्ये स्त्रियांनी कसं असतं, घरामधली एखादी स्त्री जर ह्या सगळ्या गोष्टी पाळत असेल तर नक्कीच त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पण नांदते आणि आपल्या घरामध्ये जी काही व्यक्ती कामावरून येते तिला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि तिचा सुद्धा मूड चांगला होतो आणि सगळं काही घरामध्ये चांगलं वातावरण राहतं. जर एखादी व्यक्ती, समजा आपण स्त्रिया घरामध्ये आहोत, पुरुष मंडळी बाहेरून कामावरून आले, घरामध्ये सगळी अस्वच्छता आहे, पसारा पडलेला आहे, दिवा लागलेला नाही आहे, आपणच लोळत पडलेला आहे, गलिच्छ बसलेला आहे, तर वातावरण खराब होणारच आहे, 100% होणार आहे. मग त्याच्यामध्ये कलह वाढेल, भांडण वाढत जाईल किंवा निगेटिव्ह एनर्जी वाढत जाणार घरामध्ये आणि नाही तुम्हाला संकटांना, समस्यांना सामोरं जावं लागेल. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी त्याचं पालन करा. अध्यात्म तर करायचं आहे, पण अध्यात्मासोबत या गोष्टींचं पण महत्त्व तेवढंच आहे. म्हणून सांगते की आपल्या घरातला जो काही प्रवेशद्वार आहे, त्याचा जो काही उंबरा आहे, रोज सकाळी तो उंबरा पुसणं असेल, ओला कपडा टाकून तो पूर्ण पुसून घ्यायचा. दरवाजा उघडला सकाळी सकाळी आपण की तो पूर्ण उंबरा पुसून घ्यायचा, सगळं ते अंगण स्वच्छ करून घ्यायचं.
आपल्या दारामध्ये सडा रांगोळी टाकायला शिका किंवा रांगोळी साधे पावलं जरी काढलं तरी सुद्धा चांगलं आहे. रोज उंबऱ्याचं पूजन करावं, जेणेकरून आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये कुठली निगेटिव्ह एनर्जी, वाईट शक्ती, वाईट एनर्जी घरामध्ये प्रवेश करत नाही. घरामध्ये कुठले कलह, नकारात्मक ऊर्जा आली, तुम्हाला माहिती आहे की भांडण होतात, कलह होतो आणि नाही ते वितुष्ट घरामध्ये येतात. म्हणून या सगळ्या गोष्टींचं नक्कीच पालन करा आणि 100% तुमच्या घरामध्ये ही जी काही दरिद्रता आहे ती नक्कीच बाहेर निघून जाईल. फक्त जे काही तुम्हाला नियम सांगितले आहेत, जे आपले घरगुतीच आहेत, रोजच्या ह्याच्यातच आहेत, फक्त ते फॉलो करायचे आहेत अध्यात्मासोबतच बरं का. अध्यात्म पण करायचं आणि या गोष्टींकडे पण लक्ष ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये मोठमोठ्याने शिव्याशाप देणे किंवा लोकांबद्दल निंदा करणे, आपण अध्यात्मात आहोत त्यामुळे आपण इतरांबद्दल वाईट बोलणे, वाईट शब्द बोलणे किंवा आपल्या कानावर वाईट पडणे या गोष्टी टाळायच्या आहेत. कारण की इकडे देवदेव करायचं आणि इकडे एखाद्याबद्दल उणं बोलायचं, वाईट विचार मनामध्ये आणायचे, एखाद्याला त्रास द्यायचा, अशा गोष्टी करू नका. त्याने तुमचं पुण्य काहीच नाही, झिरो असणार आहे अध्यात्म. मग तुम्ही दिवसभर का देवासमोर बसेना, तुमचं शून्य असणार आहे. त्याचं सगळं काही पुण्यफल असेल किंवा जे काही तुमचं अध्यात्म असेल ते शून्यच राहणार आहे. तुम्हाला काही सुद्धा त्याचा फायदा होणार नाही. त्याच्यामुळे सांगते की खूप लोकांना हा प्रश्न असतो की कारण की आम्ही सेवा करतो, सगळ्या गोष्टी करतो, तरी सुद्धा आमची म्हणजे आर्थिक परिस्थिती आधी सुधरत नाही आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, खूप आर्थिक संकटात आहे. तर हेच प्रॉब्लेम असतात. आणि घरातल्या स्त्रियांना आदर द्या. घरातली ती लक्ष्मी आहे, ती जर सुखी असेल, आनंदी असेल, कुठल्या पण परिस्थितीमध्ये ती राहू शकते. बघा तिचं मन जपा. आणि स्त्रियांनी सुद्धा आपल्या घरात जी काही पुरुष मंडळी आहे, वयस्कर मंडळी आहेत, त्यांना सुद्धा आदर द्या, चांगलं बोला, चांगलं राहा. वास्तू पुरुष दिवसभरात 36 वेळा तथास्तु म्हणत असतात, म्हणून त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. आणि आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, त्या वास्तूला चांगलं बोला, त्याच्यामुळे ती 100 पटीने जास्त आपल्याला ती चांगलंच देईल. तर अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.